काय ग भक्ती, बरं झालं काच धंदा? कशाचं काय अहो मामी, लोकांना किती बी कमी दरात भाजी द्या तरी अजून कमी दरांना मागतात. असं शेतकऱ्यांनी जगायचं कसं याचं कोणी विचारच करीत नाही बघा. अगं कृष्णे, अगं तू कशा पाय आलीस? मी निघतच होती की. आणि मुंजा कुठे गेला? किंवा आला नाही तुला कारखान्यात न्यायला? भाऊसाहेबांनी दया दाखवून तुला या कारखान्यात कामावर काय ठेवलं, स्वतःला मालकीण समजायला लागलीस? तुझा तो दारुडा मामा विधात्यांच्या पायाशी पडलेला असतो, आणि तुझी ती मोलकरीण मामी, तिची लायकी तरी आहे का विधात्यांच्या घराकडे बघायची? उद्या तुझ्या सकट तेही माझ्या हाताखालचे नोकर असणार आहेत. अय कृष्णे, अगं कारखान्या वाट बघून बघून मी पाक झिजलू, आणि तू इथं मिस्टर इंडिया सारखं डायरेक्ट गायब होऊन. तुझ्याकडे काय जादू बिदू आहे का काय ग? मामी, आता आपल्यालाच घरी चालू जायची काही गरज नाही. कृष्णचा हात धरायचा, डायरेक्ट आपण घरी. हा, आणि कृष्णे आपलं पेट्रोल पण लय वाचला आहे का नाही? अय काय झालंय? अय माणसं आता मोठ्या कारखान्यात कामाला लागली, स्वतःच मोठं कॅबिन मिळालंय, मग आता आपल्याला ओळख दाखवते ती वय. ओळख दाखवू तुला? ओळख दाखवू? कुठे दाखवू? इथे दाखवू का? इथे दाखवू? हा? घे ओळख, घे. घे अजून ओळख. इथे घे ओळख. घे की ओळख घे अजून. हा? पाहिजे का तुला अजून ओळख? तुला काय झालं का हसायला? हा? तुला बी मार देऊ का? अगं तुला ओळख दाखव म्हणलं होतं, अंगा ओळख काढ नाही. कृष्णे, कृष्णे अगं काय झालं? काय नाही. काय नाही कसं? अगं मला दिसतंय की तुझं काहीतरी बिनसलंय. ती काय झालं सांग बरं? या पैसेवाल्यासनी काय वाटतं ग? फक्त स्वाभिमान ह्यांनाच आहे वे. बाकीची माणसं काय रस्त्यावर पडल्यात? नाही, ह्यासनी काय वाटतं माहिती का? गरीबासनी कसं बी वागवलं तरी ह्यांना काही फरक पडणार नाही. ह्यांची लायकीच ती ना, त्यांना कुठं मन असतंय तेव्हा. मन इज्जत फक्त ह्यांनाच आहे. नाही म्हणजे नाही आपल्याकडे पैसा म्हणून कुणी बी काय बी बोलत तर खपवून घ्यायचं वय. एवढा बी पैशाचा माज नसावा ग माणसाला की दुसऱ्या माणसाची किंमत राहणार नाही. आणि पैसे असल्यानं एकमेकाचा असा तिरस्कार होणार असेल, त्यांच्यात अहंकार येणार असेल तर मला नकत पैसे. मला नाही व्हायचं असं माणूस की नसले श्रीमंत माणूस. अगं 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 बाय माझी कृष्णे, अगं समधी श्रीमंत माणसं वाईट नसतात ग. आणि जी कष्ट करून श्रीमंत होत्यात का नाही, ती कधीच कुणाला कमी लेखत नाही. हा ना, आपला स्वाभिमान काय एवढं स्वस्त आहे वय की कुणी बी काय बी बोलल आणि ते दुखावल. हा, आता आपल्या सारख्या स्वाभिमान जगण्यासाठी लई मोठी किंमत मोजावी लागते, पण म्हणून हार नाही मानायची. काय बी झालं तरी स्वाभिमानानंच जगायचं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव कृष्णे, श्रीमंतीपेक्षा कर्तृत्व लई मोठं असतंय. आणि माझी कृष्णी कर्तृत्ववान हाय. अजून मोठी हो, अजून कर्तृत्ववान हो. मी एवढ्या कष्टाने हे डाव टाकलाय आणि हे सोपान मोडाय निघालाय वी. माझ्या मेहनतीवर पाणी फिरायच्या आत मला काहीतरी करायला पाहिजे. अंतरा, काय ग अंतरा? आत्या, त्या कृष्णाचं काहीतरी कर. हा, तिला खूप माज आलाय. तिने आज माझ्या कानाखाली वाजवलीये. काय एवढी हिंमत वाढली का तिची? परत झालं कसंही? ते मी तुला सगळं नंतर सांगेन, पण मला काहीही करून माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा. आणि तू पण असा की तिला मरेपर्यंत लक्षात राहायला पाहिजे. मरणारच आहे किती. म्हणूनच त्याच्या आधी बदला घ्यायचाय मला. घेऊ, लवकरच असा बदला घेऊ का नाही की आयुष्यभर तुझ्या समोर यायची हिंमत नाही झाली पाहिजे तिची. लवकरच नाही, आज आत्ता. तू तिला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आण आणि माझी माफी मागायला लाव. मी? हो, तूच. हे सगळं तूच करू शकते आत्या. अंतरा, तू थांब जरा, मी बघती काय करायचं ती. आणि हे बघ, टेन्शन घेऊ नकस, मी आहे नव्ह का? राया, काय झालं र? अरे अंतरा एवढी फोनवर ढसाढसा का रडत होती? मग तू काय बोललायस काय तिला?
अरे लई त्रास करून घेतलाय पोरगीनं. पाक खाणं पिणं सोडलं या. काय भांडण बिंडण झालंय काय तुमचं? अगं नाही नाही, तसं काय नाही झालं. ते कारखान्यावर आज नाही, नको. आधी कृष्णाने हे सगळं का केलं हे बघायला पाहिजे. आधीच गुली मावशी तिच्यावर खार खाऊन आहे. ह्यो मुद्दाम लपवतोय काय माझ्यापासून? तर मी बिगुली आहे. काय नाही झालं आणि मग एवढं उरफुटच तर का रडत्या? तूच काय तर बोलला असणार आहेस बघ. अरे पाक डोळं सुजवून घेतल्या ती पोरगीनं. लग्नाच्या आधीच भांडायला लागला सवी. अगं मावशी, अगं नाही भांडलो मी तर. ती काय मला माहित नाही बघ. तू आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जा आणि तिची समजूत घाल. अरे हाताच्या बोटावर मोजणे इतकं दिस राहिले ती लग्नाला तुमच्या. 17 तारखेला लगीन आहे आणि त्याच्या आधीच तुम्ही एवढं भांडताय सवी. काय नाही बघ, तू जा आणि तिची पहिली माफी माग. मी तू माफी मागणार आहेस का नाही? कमी भाऊसाहेबांनी सांगू, अंतरा रायामुळं रडत्या. अगं नाही नाही, जातो मी. घे, केलं तुझं काम. राया तुझ्याकडेच यायला निघालाय. गुली आत्या, तुला कृष्णाला घेऊन यायला सांगितलं होतं, राहायला नव्हतं पाठवायला सांगितलं. ए अंतरा, मी गुली हाय. मला चांगलं कळतं कुठली चावी कधी फिरवायची. आता राया तुझ्याकडे आला ना की तुला जसा काय लई त्रास होतोय असं एकदम भारी नाटक कर आणि त्याच्याकडनं वचन घे की त्यो कृष्णीला तुझी माफी मागायच लावल. कळलं का? कळलं, चांगलंच कळलं. थँक्यू आत्या. कसली भारी आहेस ग तू. बघच कसली ऍक्टिंग करते ते. त्या पोरीचा जीव घ्यायचा नाही गुली. गुली 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 वार गुली. पण हे स्वपान कोणाचा जीव जाऊन देणार नाही. अरे कुठं लपली? एकदम असला तर बाहेर. वाघ आलाय दारात, वाघ. ये तू वाघ. गुली येतो. वाघीनं गाणं आली. सोपान, लई जीप चालायला लागली बरं का तुझी. तुला भान आहे का कुणाच्या दारात उभा राहून बोलतोयस? ए, कोणाचं भान करते तू? तुला भान का काय करते? ह्याच एका पोरीच्या आयुष्याची राखरांगोळी करायची आली होती की. आला का? बरं की झालं माझ्या कृष्णीचं इथं लगीन लावून दिलं नाही म्हणून. मला वाटलं माझं बाळ गरीब आहे, हुशार आहे म्हणूनच दाखलं मालकांनी सगळं लग्न करायला मागते ती. मला काय माहिती एवढ्या आतल्या गाठीची बाय आहे म्हणून. एक नंबर कपटी बाय आहे तो. काय झालं नव्हता तुझ्या कृष्णीचं राया बरं लगीन? मग कशा पाय आरडतोयस? तू अंड बंद कर आणि चालू पडीत ना. चल. नाही जाणार. सगळ्या जगाला बोंबलून सांगणार ही नालायक बाय एका पोरीचा बळी द्यायचा आली म्हणून. सगळ्याला सांगणार घरात पोरगी देऊ नका म्हणून. आरडून सांगणार आहेस? अरे अजून किस्सा आरडायचंय का नाही तेवढं आरड. कारण आता तुझं ऐकायला इथं घरात कोणच नाही. आणि जरी कोणी असतं का नाही तरी बी तुझ्यासारख्या दारुड्यावर कोणी विश्वास ठेवल रे. मी दारुडा असू दे पण तुझ्यासारखा नीच आणि कपटीन घाणेरडा नाही. कुणाचा मी बळी घेतला ना असा. तुला काय वाटलं माझ्या लेकराचा जीव वाचला तरी मी गप्प बसेन? दुसऱ्या लेकराचा जीव जाऊन देईल? कधीच होणार नाही असं. आवाज तोंडात एक जरी शब्द काढला ना ताकदीचा उलटी पालटी करेन. इथंच वाट्याचं नव्हतं करून टाकेन. आज मी बोलायचं आणि तू ऐकायचा. तुझी हो लग्नाचा जे ढाव मांडलाय ना नाही ना उधळून लावलं नावाचा सोपान सांगणार नाही. तू किती ताकद लावून काय पण कर मी कुणाचा जीव जाऊन देणार नाही.
काय बघते असं डोळे फाडून? खाली बघ, डोळेच काढून नादाच आहे का? ए चालू पाड. ए कोणाला ढकायचं? खाली बघ, डोळेच काढून नाही बळी जाऊन देणार मी. किती ताकद लावून किती प्रयत्न कर, नाही बळी जाऊन. तुला काय करायचंय ते कर. लगीन तर होणारच आणि बळी बी जाणार, ती बी तुझ्या कृष्णीचा. अगं तू तिथंच का नाही त्या कृष्णाच्या कानाखाली मारलीस? आता राया आला ना, त्याला वाढून सांग, मग कशी तिला जन्माच्या अद्दल घडती तेच बघ. अंतरा, ए अंतरा. मी नाही विसरू शकत ग. आज माझी काही चूक नसताना तिने माझ्या कानाखाली मारली. बरं मला मारलं त्याचं काही नाही ग, पण तिने भाऊसाहेबांचा अपमान केला. अंतरा अगं, काय अवस्था करून घेतलीस तू? तू रडणं थांबू बघू आधी. तू जा इथून, मला नाही बोलायचं तुझ्याशी. मॉम, तू ह्याला इथून जायला सांग, मला कोणाशीच बोलायचं नाही. आज त्या कृष्णाने माझा सगळ्यांसमोर अपमान केला. तो तिथे होता पण तो काहीच बोलला नाही, त्याने काही केलं सुद्धा नाही. मला तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये जावई बापू. तिने आज दिवसभर काय खाल्लेलं नाहीये. माझ्या पोरीची अवस्था बघवत नाही हो मला. सारखं म्हणते कृष्णाने माफी मागितली तरच मी खाईल, नाहीतर अशीच उपाशी मरेल. तुम्ही सांगा आता मी काय करू? अंतरा अगं, असं जेवणावर राग काढून कसं चालेल बरं? तुलाच त्रास होईल. चल मी भरवतो तुला, काहीतरी खाऊन घे. मी काय करणार? तुला माझी एवढीच काळजी असेल ना, तू त्या कृष्णाला सांग माझी माफी मागायला, तरच मी काय. नाही तर माझा जीव गेला तरी चालेल, पण मी नाही खाणार. मामी आणा जेवण तुम्ही, मी भरवतो तिला. आजपर्यंत माझ्या मॉम डॅडने कधी माझ्यावर हात नाही उचलला. ते कधी साधे मला ओरडले पण नाही. आणि आज कृष्णाने, पण तुला माझी काहीच पडली नाहीये रे. द्या द्या माझ्याकडं. मी नाही खाणार आहे, सांगितलं ना एकदा. ठीक आहे, कृष्णाने तुझी माफी मागावी एवढीच इच्छा आहे ना तुझी? कृष्णा उद्याच तुझी माफी मागल. मी माफी मागायला होतो तिला, मग तर झालं. खरंच? हा ठीक आहे, आता भरव तू मला. मला खूप भूक लागली. आणि हो कृष्णे, त्या अंतराच्या कानाखाली तू एवढी जोरात मारली तेव्हा त्या अर्धनराया तुला काय बोलला नाही? बोलला की मला त्या अंतराची माफी मागायला लावत होता. मी सांगितलं किती बी काय बी झालं मी नाही मागणार माफी. माझी चूकच नाही तर का बरं मागू माफी? अंगास बघ बर आता आपली कशी दोस्त शक्ती. अगं गोली, तेवढं चहा पाण्याचं बघ, दादा वहिनी येतच असते. होय, हा, कशी चालली घरातली लग्नाची तयारी? माझ्याकडनं तर जोरदार चालू आहे. बाहेरचं तुम्ही तेवढं सगळं नीट बघा. एकुलत्या एक पोराचं लग्न आहे, धूमधडाक्यातच झालं पाहिजे. आता तुमचे बंधू येत आहेत, त्यांच्याशीच बोलूयात. येतील काय ते बघा आलेच. या या, नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. 100 वर्ष आयुष्य आहे दादा. आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. बसा. आपल्या खर्चाविषयीच बोलत होते का? तसं काही नसेल ग. दादा वहिनी चहा घ्या. घे. ते आपलं राहायला बोलून घ्या. त्याचं काय मत आहे, त्या लग्नात काय पाहिजे ते पण समजून घेऊया. राया, ए राया,
हा आलो आलो. बोलवलं का? अरे यांना काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. त्याच्याशीच नाही, सगळ्यांशी बोलायचं. आता लग्नाची तारीख आपण फार जवळची पकडली आहे, त्यामुळे खूप धावपळ करावी लागणार आहे. म्हणजे बघा, लग्नाचा हॉल, घोडा, वाजंत्री, तुमचं जेवण, ती कामं आपल्याला फार पटापट करावी लागणार आहे. काय म्हणताय प्रदीपराव? मला असं वाटतं की सातार मधला सगळ्यात मोठा हा लग्नासाठी ठरवूया. भाऊसाहेबांच्या मुलाचं लग्न आहे, अख्खा सातारा जिल्हा आला पाहिजे की नाही? दादा हा. तुला बिस्किट पाहिजे? नको, मी चहा घेतो. राय, तुम्हाला काय वाटतं? भाऊ तुम्ही म्हणाल तसं. मी तर म्हणते आपण एकदम साध्या पद्धतीने लग्न करूया, म्हणजे जास्ती माणसं नको बोलवायला. घरातली आणि आजूबाजूची अशी थोडीच बोलवू. का ग? का नको जास्त माणसं? अगं मला रायाचीच काळजी वाटते बघ. उद्या आपण माणसं बोलवणार आणि त्यातलं जर कोणी म्हणलं पोरगी एवढी शिकल्या, पोरगा तुमचा काय शिकलेला नाही, मग ती कसं वाटेल? उगाच अपमान नको होयाला. फुले, अगं मी तर रायाच्या काळजीपोटीच बोलली. अगं मला बी वाटतंय की आपल्या रायाचं लगीन चांगलं थाटामाटात व्हावं म्हणून. आणि तुला तर माहितच आहे मी त्याच्या लग्नासाठी किस्त प्रयत्न केल्या ती. पण तरी बी जर तुम्हाला वाटत असेल तर बघा मग. हा, तुमची बहीण बरोबर बोलते. लग्न आपण साधच करू. लग्नासाठी जी आपण रक्कम बाजूला काढून ठेवली आहे, आम्ही विचार करतोय ती सगळी रक्कम अनाथ पोरांच्या शिक्षणासाठी देऊ. बाकी त्याचं काय मत आहे त्याला विचारून घ्या. भाऊ म्हणतील तसं. असं कसं? लग्न एकदाच होतं ना? नाही म्हणजे फार नाही, पण ऍटलिस्ट डेस्टिनेशन वेडिंग तरी करूया. म्हणजे सगळ्यांनी बाहेर जाऊन एखाद्या हॉटेल किंवा रिसॉर्ट किंवा एखाद्या लॉन मध्ये किंवा समुद्रकिनारी लग्न करायचं आणि मग परत यायचं. अगं पोरी, असं बाहेर जाऊन लग्न करायचं असेल तर आपल्या फार्म हाऊस वर जाऊन करू ना. एकदम जोरदार करू. काय वय वय, ही आयडिया बेस आहे. दादा तुला काय वाटतं? नाही म्हणजे मला हे सगळं पटतंय, आणि तसं म्हणायला गेलं तर अंतराला सगळं साधेपणानं केलेलं आवडतं. काय काय अंतरा? मी काय म्हणतोय, मी आणि अंतरा जरा बाहेर जाऊन येऊ का? अरे होय होय, जावा की. म्हणजे आता त्यासनी बी काय तर बोलायचं असेल लग्नाबद्दल. जा जा अंतरा. अंतरा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कृष्णा, आत्ताच्या आत्ता हिची माफी माग. नाही सर. तू सगळ्यांसमोर हिला मारलं होतंस ना, ती बी हिची काही चूक नसताना मग आता सगळ्यांसमोरच हिची माफी मागायची. एकदा मला विचारायचं होतं नक्की काय झालंय, मग तुम्हाला नेमकं कळालं असतं चूक कुणाची आहे ती. आणि ह्या माझ्या मामा मम्मीना वाटेल तशी. आणि तू भाऊसाहेबांविषयी चुकीचं बोललीस ते, मग मला राग येणारच ना? मी हो मग मी काहीच बोलली नाही भाऊ. कृष्णा, तू माफी मागणार आहेस का नाही? नाही, कधीच नाही. तू इतकी गर्विष्ठ असशील असं वाटलं नव्हतं मला. तुझ्यात एवढा इगो आहे ना? ठीक आहे, नाही मागायची ना माफी तुला, नको मागू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू विधात्यांच्या सुनेचा आणि माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान केलायस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही. आजपासून आपली मैत्री संपली.
इथनं पुढं मला तुझं तोंड बी दाखवू नकोस.